नमस्ते मित्रांनो, चला तर यूट्यूबवर बघता बघता मला असं विचारलं की मी पण घरी आणते आणि मी पण बनवते केक. मग नंतर मी हॅपी हॅपी बिस्किटचे खूप सारे पॅकेट आणले. नंतर मी त्याला हॅपी हॅपी बिस्किटचं केक कसं बनायचं तरी पण बघा इतकं सुंदर ते मिक्सरमध्ये मिक्स झालं. त्याच्यानंतर आम्ही एका कटोऱ्यात काढलं. त्याला कटोऱ्यात काढल्यानंतर त्याच्यात थोडं थोडं दूध घातलं आणि त्याला फेटलं. फेटल्यावर बघा छान थोडं थोडं दूध घालत फेटायचं. त्याच्यानंतर इनो त्याच्यात घातला. पूर्ण एक पॅकेट इनो घातल्यावर इनोचा असर तर लवकरच होतं. त्याच्यानंतर त्याला खूप फेटायचं. फेटल्यानंतर आम्ही एक बाउल तयार केला. ऑइल वगैरे लावून त्याला तयार केला छान. मग नंतर आमच्याकडे तर पेपर नव्हता तर आम्ही म्हणजे साधा पेपरच घेतला. त्याच्यानंतर त्या बाउलमध्ये पूर्ण मिश्रण काढलं. मिश्रण काढल्यानंतर आम्ही कुकर रेडी ठेवला होता पहिलेच. मग त्याच्यात ते मिश्रण टाकल्यानंतर बघा त्याला होऊ दिलं. पण झाल्यावर पण आम्ही बघितलं तर तो शिजला काही नव्हता. त्याच्यानंतर आम्ही त्याला आणखी 15 मिनटं राहू दिलं. 15 मिनटं राहू दिल्यानंतर माझा भाऊ बघा कसं काम करत आहे. कप ठेवला होता त्याच्यावरती. सिटी तर आधीच काढून टाकावं लागते. त्याच्यानंतर केक तर मस्त शिजला होता छान. मग त्याला आम्ही एका प्लेटमध्ये काढलं. छान असं ठोक केलं. बघा खूप सुंदर केक बनला होता. थोडा स्पॉन्ज आला होता त्याला आणि टेस्टी पण लागत होता खायसाठी. संपल्यावर अर्धा बघा मी तुम्हाला दाखवते. आता स्पॉन्ज छान आला होता त्याचा. चला तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. बाय.